हा मी ब्लाऊज तुम्ही दिवाळीच्या आधी एक काय म्हटलं मी एक लुकबुकचा व्हिडिओ सेपरेट बनवला, त्याच्यामध्ये बघितलं असेल तर हा ऑनलाईन बोलव. हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. थोडीशी सर्दी झाली आहे मला रात्रीपासून. ॲक्च्युली काल ते जसं मॅक्समधून आलो ना आम्ही, तेव्हापासून मला थोडंसं असं चेंजेस झाल्यासारखं वाटलं बॉडीमध्ये. आणि एवढी थंडी आहे बापरे. मी जस्ट स्वेटर काढलं आहे, ते आता आवरायचं आहे म्हणून. नाहीतर पूर्ण रात्र एवढी थंडी. मला वाटते मागच्या वर्षी एवढी थंडी नव्हती, पण यावर्षी जास्तच थंडी. आता डिसेंबरला थोडंसं 2 दिवस झाले बऱ्यापैकीच थंडी पडते. आणि मेन म्हणजे वारा सुरू आहे, त्यामुळे जास्त जाणवतो. आणि मी बनवला आज खाकसची भाजी केली. काय होतंय ना, पहिल्यांदा माझ्या हाताने खाकसच्या भाजीला व्यवस्थित ऑइल सुटतंय. आधी सुटत नव्हतं. त्या दिवशी पण केली तर त्या दिवशी पण छान टेस्टी एकदम भाजी झाली होती. तर त्याच्यामागे मला असं वाटतं की जर कांद्यांना व्यवस्थित खूप वेळपर्यंत फ्राय होऊन दिलं ना, जर व्यवस्थित तळले गेले कांदे तर छान ऑइल सुटतो. नंतर जर कमी तळले गेले तर तेवढं ऑइल नाही सुटत. म्हणजे माझ्या खाकसच्या भाजीला ऑइल सुटतच नव्हतं आधी, पण आता त्या दिवशी बनवलं तेव्हा पण छान ऑइल सुटलं आणि आज पण सुटलं. ॲक्च्युली भाजीपालाच नाही आणलं होतं थंडीमुळे ना. एक तर बाहेर जायची इच्छा होत नाही, माझं खडा पण आणणं होत नाही थंडीमुळे. काल ॲक्च्युली जेवण झाल्यानंतर जाऊ म्हटलं, पण नाही जाणं झालं शेवटी. हिंमतच नाही होत बाहेर निघायची संध्याकाळला. सगळं आता सर्दी सुरू आहे. अन्वीला पण सुरू आहे ॲक्च्युली, पण तिचं मी लवकरच औषध तिची सुरू करून घेतली, कारण मग अजून पुन्हा गावाकडे जाणे आहे. मग ती कसं होतं ना, खूप त्रास देते ती रात्रीला वगैरे. मी म्हटलं नाही, आत्ताच तिचं जेवढं लवकर होईल तेवढं तिचं मेडिसिन सुरू करणे गरजेचं आहे, कारण फिवर नाही आलं पाहिजे काही करून. आणि तिचं मेन आहे ना की सर्दीचे जे औषध असतं त्याने तिची सर्दीच नाही जात. पॅरासिटामॉलच तिला द्यावं लागतं. तर पॅरासिटामॉल सुरू केली आहे तिची. आणि आता आवरून घेते पटकन. चला भेटते थोड्या वेळात. हा अन्वीने त्या दिवशी घेऊन मागितला. जे पकडलं याला तर सोडायचं काही कामच नाही. आम्ही गेलो होतो मॅक्सला अन्वीसाठी काही लॅगिंग्स घ्यायच्या होत्या मला लॉंगमध्ये. तर थंडीच्या हिशोबाने थोडंसे लांब जर कपडे असले तर बरं होतात. तर हा तिने पकडला तर सोडायलाच तयार नाही. मग शेवटी घेऊन द्यावंच लागलं. आणि सतत तिच्या सोबत असतो हा, आणि ते ते पण सोबत असतात. चला अन्वी माऊ चला आंघोळ. चला आंघोळ चल. हे जे समोरचं दिसतंय ना दृश्य, इथं रेड जो दिसतंय आकाशामध्ये, ते बघून एक गोष्ट आठवली मला. जेव्हा मी विमानाने प्रवास करत होतो, माझ्या आवाजाला थोडंसं इग्नोर करा कारण पूर्ण आवाज बसलेला आहे सर्दीमुळे. तर मी बोलत होती की जेव्हा मी प्रवास केलेला विमानाने, त्यावेळेला थोडंसं ना ॲटमॉस्फिअर खराब पण होता. असं म्हणजे विजा वगैरे चमकत होत्या लांब. आणि आता जसं दिसतंय ना रेडिश ढगांमध्ये, तसं पण होतं. तर आता खालून बघताना ते काहीच वाटत नाही. हाच दृश्य जेव्हा विमानातून बघताना तो इतका अप्रतिम असतो, इतकं अप्रतिम की म्हणजे असं वाटतं तर मी दुसरीच कुठली तरी दुनिया बघते. एवढं सुंदर. मी भरपूर प्रयत्न केला मोबाईलमध्ये कॅच करण्याचा, पण एक्झॅक्ट जसं ते डोळ्याला दिसत होतं ते तसं कॅचच नव्हतं होत. इतका सुंदर दृश्य की म्हणजे असे ढगं होते आणि कुठून तरी लांबून सूर्याची किरण त्या ढगामधून एवढं सुंदर पास होत होते ना, इतकं अप्रतिम की म्हणजे मी आता शब्दात नाही सांगू शकत. एवढं सुंदर दृश्य मी आयुष्यात कधीच नाही विसरू शकत. ते
कधीच नाही. इतकं सुंदर असं वाटत होतं मी अख्खं ब्रह्मांड बघितलेलं आहे त्या दिवशी. असं फील होत होतं मला की दुसरंच काहीतरी बघते आहे, म्हणजे जे आपल्या नॉर्मल लाईफशी खूप वेगळं काहीतरी आहे असं त्या दिवशी मला फील झालं ते बघितल्यानंतर. आता वाजले आहेत जवळपास संध्याकाळचे 6 वाजले आहेत. तर अजय येतो आहे आता आणि काही नाही, आज दिवसभर थोडंसं आराम केला आणि जवळपास 5 वाजे मी उठली. थोडंसं लेटच झोपली आणि मी पण झोपली आज. आणि एवढी ड्राय स्किन होते ना आता या थंडीची. एक तर सनस्क्रीन लावून पण किती लावणार ना, ती थोड्या वेळाने ती पण स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झालं की पुन्हा स्किन ड्राय होते. मॅक्झिमम जेवढं होईल तेवढं पाणी पिण्याचा प्रयत्न करते. मी केटल काढली काल कारण आतापर्यंत काढली नव्हती, कारण त्याचं एक स्पेसिफिक जोपर्यंत जागा करत नाही, कारण अन्वी हात लावते इथं तिथं आता सगळे चेअर लावून. तर अजय आला की मी निघेन टेलरकडे. माझे कपडे जे दिले होते झाले ते करून, सगळे फिटिंग अल्टर करण्यासाठी दिले होते, तर ते घेऊन येणार. आणि त्याच्यानंतर अजून थोडी कामं आहेत बाहेर, तर तेच करून येणार. बघू आता. मी तर एकटीच जाते असं विचार करते की पटकन स्कूटीने जाऊन येते, कारण गाडीने गेलं तर वेळ लागतो. आता संध्याकाळला खूप ट्रॅफिक असते नागपूरमध्ये. तर आज आहे नेक्स्ट डे. काल ॲक्च्युली मी तिथं पोहोचले ताईकडे कपडे आणण्यासाठी. मग नंतर मला पॉसिबलच नाही झालं, कारण येतं तर भरपूर काही करून घेतली मी. ॲक्च्युली मला बलून्स त्या दिवशी नव्हते मिळाले गोल्डन कलरचे, तर ते पण घेऊन आली. आणि थोडंफार मला लॅगिंग पण हवी होती गोल्डन कलरची, तर ती पण घेतली आणि सगळं घेऊन. तर हा एक ब्लाऊज शिवून घेतला होता मी मागे. जी साडी आता घालणार आहे, साडी पण तुम्ही बघितलं आहे माझी पैठणी साडी, तर ती घालणार आहे मी आता या लग्नामध्ये. आणि तर त्याच्यावरचं असं ब्लाऊज पीस होतं, तर जो ब्लाऊज पीस दिलेला होता तोच शिवून घेतला. थोडंसं बॅकग्राऊंड आवाज येत असेल तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये, कारण इथं काम सुरू आहे ॲक्च्युली. सिमेंट रोड बनते आतमध्ये. तर हा असा ब्लाऊज शिवून घेतलेला विथ पॅडेड. नॉर्मलच शिवला, कारण ऑलरेडी ब्लाऊज इतकं हेवी कापड आहे त्याचं. आणि असं त्याला काहीतरी म्हणतात, मोराची डिझाईन असं काहीतरी म्हणतात, की जे दिलेलं आहे पैठणीमध्ये जे असतं त्याला. आणि बॅक साईडला पण नॉर्मल शिवलं. एकदम छान फिटिंग बसली आहे मला ब्लाऊजची. आणि बाकीचे दाखवलं होतं मागच्या वेळेला वेल्वेटचे, ते पण फिटिंग करून घेतलं. आणि काही कुर्तीज मी बोलवले होते, तर ते पण फिटिंग केलेले आहे. त्याच्यातली ही एक कुर्ती आहे. आणि नॉर्मल 2-3 आणि एक ब्लाऊज मी दाखवला नाही. हा मी ब्लाऊज तुम्ही दिवाळीच्या आधी एक काय म्हटलं मी एक लुकबुकचा व्हिडिओ सेपरेट बनवला, त्याच्यामध्ये बघितलं असेल. तर हा ऑनलाईन बोलवलेला होता मी. असा बॉटल ग्रीन कलरचा आहे, असे 3/4 स्लीव्ज आहे. तर याचं थोडंसं प्रॉब्लेम झालं होतं, म्हणजे हे जे बटन्स आपले हुक लावायचे ते बरोबर दिलेले नव्हते, तर हे सगळं करून मागितलं. बोटनेक आहे याचं दोन्ही साईडनी, पण एवढं सॉफ्ट कापड आहे ना याचं, ते खूप मस्त, एक नंबर कम्फर्टेबल, एकदम कम्फर्टेबल आहे. आणि बोटनेक असल्यामुळे छान कम्फर्टेबल आहे. तर हा एक पॅन्ट मागवलेला होता मी, तर हा थोडंसं मला मोठं होतं, तर हे पण फिटिंग करून मागितलं. आणि काही नाही, बस असे 1-2 कुर्तीज माझी कुर्ती खराब झाली होती, तर ते बोलवून घेतले होते मी ऑनलाईन. जर ह्या सगळ्यांचा व्हिडिओ हवा असेल तुम्हाला, तर मी सेपरेट मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, सगळ्यांचं सेपरेट मी एक ब्लॉग बनवेन आणि अपलोड करेन. आता मी फक्त शॉर्टकटमध्ये दाखवते. त्याच्यानंतर ही एक कुर्ती आहे, असं ही नेक आहे याचं, आणि याच्यासोबत ही ओढणी आली आहे. आणि ही पण एक नॉर्मल स्लीवलेस कुर्ती आहे, पण असं वाटेल आपण जसं शिवून घेतो ना तसं आहे प्रॉपर. याचं बॅक साईडचा वगैरे गळा दिलेला आहे, असं स्लीवलेस आहे हे. आणि विथ पॅन्ट दिलेला आहे. आणि ॲक्च्युली हा ब्लाऊज माझ्याकडे एक साडी आहे डार्क असं, कुठला कलर म्हणते,
बॉटल ग्रीन कलरची साडी आहे प्लेन, जे माझ्या बेबी शॉवरला मी घातली होती. तर हा माझ्या प्रेग्नेन्सी वेळेसचा ब्लाऊज होता. तर हा ॲक्च्युली खूप मोठा होता त्यावेळेला, भरपूर मोठा, म्हणजे इथून पूर्ण टमीवरून, हा टमीवर येतो ॲक्च्युली. तर हा पूर्ण मी लूज करून घेतलेला होता कारण प्रेग्नेन्सी स्टार्ट होती त्यावेळेला. तर हा पण फिटिंग करून घेतला का व्यवस्थित. आणि काही नाही, आपले नॉर्मल जे मागे शिवले होते ते पण थोडे थोडे फिटिंग करायचे होते, कारण माहीत नाही मागे शिवले ना तर बरोबर होत होते, पण दिवाळीत मी जेव्हा घालून बघितलं तर थोडे मला लूज व्हायला लागले ते हाताला वगैरे. तर हे सगळं फिटिंग करून घेतलं मी, हा पण आणि हे पण सगळेच फिटिंग करून घेतले. तर असे 2-3 पण शाल कामं येता सगळे करून येईपर्यंतच मला 8 वाजले घरी. सगळ्या कुर्त्यांचे तुम्हाला लिंक हवी असेल किंवा सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी नक्की त्याचा सेपरेट ब्लॉग बनवेन आणि अपलोड करेन. तर चला मी इथंच एंड करते. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये एक छानसा व्हिडिओ घेऊन. बाय बाय.